नमस्कार, मी यतीन साळवी वारस परत एकदा एक मोठा इश्यू घेऊन येतो आहे. करोडोनी रुपये खर्च करून गार्डन डिपार्टमेंटला या मैदानाची देखभाल देखण्याचं काम दिलेलं आहे. पण तुम्ही बघू शकता हे मी जिथे उभा आहे हे कुठला तलाव नाही आहे, हे एक मैदान आहे आणि हे टिळकनगरचं लोकमान्य क्रीडांगण मैदान आहे. किती दिवसापासून प्रत्येक पावसाळ्यात हेच पोझिशन येतं. माझं म्हणणं आहे की का नाही BMC एवढे करोडो रुपये खर्च करोडो रुपये खर्च या मैदानावर होतात असं बोललं जातं. कमिशनर अश्विनी भिडे मॅडम, मी तुम्हाला सांगू इच्छितो हे क्रिकेटर लोकांचं, हे फुटबॉलपटूंचं सगळ्यांचं मैदान आहे. मग हे मैदान आम्हाला खेळायला मिळणार आहे की नाही? तर या कॉन्क्रीट जंगलमध्ये फक्त हीच एक श्वास घेण्याची मोकळी जागा आहे. आमची छोटी मुलं, आमचे स्पोर्ट्समन इथे खेळतात, पण त्यांना खेळापासून वंचित ठेवण्यात आलं आहे. का हा तलाव बनला आहे? का कोणाचं लक्ष नाही का इकडे? मी लक्ष देईन, मी फॉलो करेन. पण का हे छोटासा ड्रेनेज प्रॉब्लेम आहे, छोटासा ब्लॉकेज आहे, तो कुठे ना कुठे अडकला आहे, तो काढायचा आहे. पण ते प्रत्येक वर्षी हे का होतं असं? काय आहे बघा, मच्छी पकडायचं इकडे एक आहे, मच्छी पकड रहे हो आप, कितना दिन से आप मच्छी पकडते हो? देखो, म्हणजे हे मच्छी पकडायचं एक साधन, म्हणजे मैदान झालं आहे जे क्रिकेट खेळण्याचं, फुटबॉलचं या छोट्या मुलांसाठी हे क्रीडांगण आहे. पण हे मैदान मच्छी पकडण्याचं झालेलं आहे. मी एवढंच सांगितो BMC कमिशनर मॅडम अश्विनी भिडे मॅडम, गार्डन डिपार्टमेंटला, भायखळा गार्डन डिपार्टमेंटला आणि त्याचबरोबर एमवेस गार्डन डिपार्टमेंटला, त्याचबरोबर मेंटेनन्स डिपार्टमेंटला इथे का पाणी साचतंय, का पाणी हे होतंय, त्याचा तुम्ही शोध घेणार आहेत की नाही? का तो शोध पण मीच घ्यायचा, तो शोध पण आम्हीच घ्यायचा? आम्हीच नव्हतो आणि आम्ही काही करायला गेलो तर तुम्ही ॲक्शन घेता की या मैदानात तुम्ही काही करू शकत नाही. ज्याला मैदान मेंटेन करायला दिलं आहे तो काय करतो? कॉन्ट्रॅक्टर का तो येत नाही समोर? का हा ड्रेस ब्लॉकेज, हा छोटासा ब्लॉकेज कुठेतरी असेल, तो ब्लॉकेज काढून हे पाणी क्लिअर करायचं आहे. पण तलाव बनवून ठेवलं आहे. काही दिवसांनी मला वाटतं लोक इथे विसर्जनाचे पण काही मूर्त्या असतात, त्या पडीक मूर्त्या असतात, त्या पण बुडवतील. जसं मच्छीमारी चालू झालेली आहे, या सगळ्या गोष्टी आहे. बघा, मी एवढंच सांगू इच्छितो, जर हे लवकरात लवकर क्लिअर नाही झालं गार्डन डिपार्टमेंटला मी सांगू इच्छितो तर मी मोठा आवाज उचलेतो. परत एकदा सांगतो, ह्याला जबाबदार कोण? BMC, गार्डन डिपार्टमेंट, कमिशनर, मेयर, कोण जबाबदार की छोट्या मुलांना खेळापासून वंचित ठेवण्याचा किंवा स्पोर्ट्समनला खेळापासून वंचित ठेवायचा, ज्येष्ठ नागरिक महिलांना मोकळ्या श्वासापासून वंचित ठेवण्याचा हक्क कोणाचा? कोण करतंय? कोण? का हा निष्काळजीपणा? का हा तुम्हाला दिसत नाहीये? हे तलाव बनलेलं का नाही क्लिअर करत आहे? मी सांगतो, हे लवकर क्लिअर झालं तर मोठं आंदोलन करून सगळ्या स्पोर्ट्समन लोकांना घेऊन. धन्यवाद.